यतीन्द्र
ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वारि वाचा नमो पंथानंत यारावाचा सुखासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुषितुगे यस्यस्तूर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषड्गयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंहसरस्वतीं श्रीमद्दत्तावतारं च कृपादानमपेक्षते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोताभक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। भगवान श्री दत्तात्रेयांच्या असीम कृपेनं आयोजित झालेलं हे श्री गुरुचरित्र प्रवचन आहे। या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या प्रामाणिक हेतून या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ गुरुतत्वाला मनापासून नमस्कार करतो। श्री गुरूंच्या कृपेकरता त्यांना आवडणारं जे वागणं आहे असं वागणं आपल्याकडून व्हावं असं ज्यांना वाटतं अशा धार्मिक सज्जनांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक श्रेष्ठ असे कला उपासक समाजातले अनेक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। आज विशेष उपस्थिती या श्री गुरुचरित्र पारायणाकरता जे घरी संहिता वाचायला बसलेले गुरुजी आहेत, श्री गोविंद मांडवगणे गुरुजी, परंपरेने ते या पोथ्यांचं या पुराणांचं वाचन करणारे आहेत। त्यांचे पिता श्री प्रत्यक्ष डोंगरे महाराजांच्या बरोबर अनेकदा भागवत वाचायला असत। त्यांचं परंपरेनं विठ्ठलाचं मंदिर आहे, गेल्या अनेक वर्षापूर्वीचं। अशी पवित्र व्यक्ती बाहेरच्या बाजूला बसलेत, जरा खोकला येतोय म्हणून त्यांना सगळ्यांच्या तर्फे नमस्कार करतो आणि कथेला आरंभ करतो। श्रोते हो, आपल्या कल्याणाकरता आपले जे काही प्रयत्न चालू असतात, भारतीय परंपरेने सांगितलं त्या प्रयत्नामध्ये अजून एक गोष्ट ऍड करा, आणि ती म्हणजे जमलं तर श्री गुरूंची कृपा मिळवा।
कारण एका क्षणात मनुष्य भौतिकतेला सोडू शकत नाही. असे एखादे शुकदेव असतात की भौतिकतेचा कोणताच प्रभाव त्यांच्यावर होत नाही. पण तुम्हाला मला असंच वाटतं की आपला प्रपंचही चांगला व्हावा, आपलं आरोग्य नीट असावं, आपले नातेवाईक व्यवस्थित असावेत, आपल्याला विद्याप्राप्ती व्हावी, सगळं नीटनेटकं असावं, अशा प्रकारचे अनेक विचार आपल्या मनात. त्याकरता भौतिक प्रयत्न करायलाच पाहिजेत. पण त्याबरोबर जर गुरुजींची कृपा मिळाली, श्री गुरूंची कृपा मिळाली, तर प्रपंचही उत्तम होतो आणि परमार्थही चांगला होतो. ते म्हणले प्रपंच परमार्थ गोड त्यांचा, अशी ओवीच आहे गुरुचरित्रातली. आणि म्हणून या गुरुचरित्राच्या द्वारे आपण गुरुजींची कृपा कशी मिळवावी याच्या संकल्पना स्वच्छ करीत 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 पूर्ण गुरुनिष्ठा प्राप्त झाली की एक वेळ अशी येते की सगळी कामं होऊनच जातात. आणि अजून एक परिपूर्ण कृपा होते की हा प्रपंच नश्वर आहे, त्यात मागायचं तरी काय. कारण प्रपंचाला अनेक नाव आहेत, त्यातलं एक नाव आहे दुर्भर. म्हणजे किती भरलं तरी भरत नाही. पण हे पटत नाही, कळतं पण पटत नाही. माझे मित्र मिलिंदराव नेहमी याला उदाहरण देतात. ते खूप लोकांचा उजवा डावा सिग्नल सुरू राहतो गाडीवर बघा, त्यांच्याही लक्षात नसतं, पण ते वळत नाही. आपल्याला वाटतंय तो वळणार आहे म्हणून दाखवतोय. ते गमतीनं म्हणतात कळतंय पण वळत नाही, ते हेच. आणि फार शिस्तीच्या माणसाला ते इरिटेट होतो. विवेकानंदांचं वाक्यच आहे, फार शिस्तीची माणसं जगात दुःख भोगायलाच जन्माला आलेली असतात. विनोदाचा भाग जरी सोडून दिला तरी असं कळतं की खरंच प्रपंच नश्वर आहे, पण तरी तो करावा वाटतो. कळतं की खरंच परमार्थ शाश्वत आहे, कारण सिद्धांनी तेच सांगितलंय, सगळ्या सत्पुरुषांनी तेच सांगितलंय की संसारी सुखाची कहाणी नायकिली कवणाची श्रवणी इंगळाची अंथरुणी झोपगायची, हे सगळ्या संतांनी सांगितलंय. पण तरी असं वाटतं की यावर्षी रंगवून घ्यायचंय म्हणले घर आमचं. बरं, ते ड्युटी म्हणून रंगवून घ्यायचंय का आसक्ती म्हणून. आणि हा जो काही फरक आहे कर्तव्य आणि आसक्तीतला, हा फरक कळायला लागला की पक्क समजावं गुरुजींची कृपा व्हायला लागली. आणि तशी एक दोन दिवसात होत नसते, त्याला यथाकाली वैराग्य प्राप्त व्हावं लागतं. जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा समन्वय लावून घ्यावा लागतो. मग हळूहळू संकल्पना स्वच्छ होत जातात आणि मनुष्य आतूनच पक्का होत जातो. आणि याकरता काय करावं? समर्थ म्हणाले, याकरता अध्यात्म श्रवण करावं. परमार्थातला केंद्रीभूत भाग जर कुठला असेल तर ऐकणे. बाकी ज्या सगळ्या आपण गोष्टी करतो ना, देवाला काय पाणी घालतो, काही स्तोत्र म्हणतो, आरत्या ओवाळतो, उदबत्त्या लावतो, फुलं वाहतो, यामध्ये सुद्धा एक निकोप सेवाभाव यावा याकरता सुद्धा श्रवणच करायचंय. नाही तर देवावर प्रेम नसणारा गुरुजी पगाराकरता हे काम करतच असतो. एवढ्या केवळ कर्मानी कृपा व्हायची असेल तर त्याच्यावर व्हायला पाहिजे की नाही. शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे, आचार्य म्हणाले, जर केवळ गंगा स्नानानं मुक्ती मिळत असती तर सगळे मासे मुक्त व्हायला पाहिजेत की नाही गंगेतले. म्हणून त्याच्या विरुद्ध असायचं कारण नाहीये. पण त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे जर तर्क असेल, योग्य असा भाव असेल, योग्य अशा प्रकारची मनोरचना असेल, तर तीच छोटीशी गोष्ट अनंत फल देऊन जाते. मी भगवंताला पोतभर पोहे द्यायला तयार आहे, तो माझी नगरी सोन्याची करील काय. सुदाम देवानी फक्त मुठभर दिले. ऋण तरी मुठभर पोहे, ऐकवली यार आपण या निमित्तानं. त्याच्या व्याजात हे मनगरीती, मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या सावकारीची रीती. म्हणून मुठभर पोहे जरी दिले तरी त्याच्या मागे काही लॉजिक होतं, त्याचं काही तर्क होता. आणि असा तर्क तयार होण्याकरता, अशा प्रकारे मनोरचना तयार होण्याकरता
आतलं सॉफ्टवेअर अपडेट होण्याकरता समर्थ म्हणाले शांत बसा आणि मन लावून या कथा ऐका. रोज 2-5 मिनिटाची रोज 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 मी प्रस्तावना करीत असतो. ती ही प्रस्तावना एखाद्याला वाटेल बुवाचं प्रवचन चालावं म्हणून म्हणतोय. नाही हो, मी काय तुमच्या समोर कायम असणार आहे का? अनेकांकडून ऐका. समर्थ म्हणाले उदंडांचे उदंड ऐकावे, परिते प्रत्ययी पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. न जाणो कुणाची सरस्वती केव्हा कृपा करेल, वी डोंट नो, पण फरक पडतोच. चला, श्री सिद्ध नामधारकांना काही सांगतायत, थोडा कानोसा घेऊया. सिद्ध म्हणाले नामधारका, काय सांगू तुला. त्या माहूरगडाहून आलेली ती सावित्री नावाची मुलगी, तिचा दत्त नावाचा पती, गोपीनाथ नावाच्या ब्राह्मणाचा तो मुलगा 16 वर्षाचा झाला. त्यानंतर त्याचा विवाह झाला आणि काही दिवसानं त्याला राजयक्ष्मा, क्षयरोग सारखा रोग असा झाला. त्यामध्ये तो बरा होत नाही. लक्षात आल्यानंतर या सावित्रीनं विनंती केली की मी याला घेऊन सत्पुरुषांच्या दर्शनाला जाते, आणि म्हणून ती गाणगक ग्रामी आली. पण काही अंतर राहिलेलं असताना हिला अगदी आता गुरुजींसमोर मी यांना नेतेच इथपर्यंत आली आहे, इतक्यात ते गतप्राण झाले आणि हिला वाईट वाटलं. त्यानंतर स्वतः श्री गुरूंनी शंकरांच्या रूपात किंवा तपस्व्याच्या रूपामध्ये येऊन उपदेश केला. तिला काही रुद्राक्ष दिले आणि त्यानंतर पतिव्रतेचा धर्म सांगितला, विधवेचे धर्म सांगितले, कशा प्रकारे वागावं आणि वागू नये याचं तपशीलवार वर्गीकरण असं केलं. आणि हिनं ठरवलं मी सती जाईन. आणि अशी सती निघालेली असताना तिला असं वाटलं नृसिंह सरस्वती जवळ आहेत असं कळलंय, दर्शन तर घेऊन येऊया. आणि म्हणून त्यांच्याकडे ती गेली. त्यांनी न पाहताच, तिच्याकडे न पाहताच आशीर्वाद दिला, पुत्रवती सौभाग्यवती भव. तिनं विनंती केली, महाराज हा या का पुढच्या जन्मीचा. श्री गुरु म्हणाले काळजी करू नकोस, दत्तप्रभूंनी तुझ्या पतीवर कृपा केली. यानंतर पती जागृत होतो. 2 जण अनन्यतेनं त्यांना शरण जातात. आणि यानंतर तिनं ते रुद्राक्ष जेव्हा परत द्यायला आरंभ केला तेव्हा त्यांनी सांगितलं अगं मीच त्या रूपात आलो होतो आणि रुद्राक्ष दिले होते, ऐक रुद्राक्षाचा महिमा. रुद्राक्ष ज्याच्या गळ्यामध्ये आहे त्याच्यावरती शंकरांची अखंड कृपा असते. रुद्राक्ष गळ्यात घातल्यानंतर आपल्याला वाईट वागावंसच वाटत नाही किंवा काहीतरी फरक पडतो. रुद्राक्षाच्या महिमानंतर श्री गुरूंनी रुद्राध्यायाचा महिमा सांगितला, भस्माचा महिमा सांगितला. आणि यानंतर हिनं विनंती केली, महाराज कर जोडून श्री गुरुसी विनवी तसे भक्तीसे आम्हा गती पुढे कैसी कवणेपरी असावे. या कारणे आपण असे एखादा मंत्र उपदेशी जेणे राहे जीवासी चरणस्मरण सनातन. मी विनंती करते म्हणाली. आता छान संवाद चाललाय हा भीमामारीच्या संगमावरती, छान. मला काही मंत्र द्याल का. श्री गुरु म्हणाले, बाळा स्त्रियांकरता मंत्र जास्त उपयुक्त नाही आहे, त्यांच्याकरता व्रत उपयुक्त आहे. असं की कोणी काय, असे गुरुजी नेहमी सांगतात की शास्त्रामध्ये काय करावं यापेक्षा काय करू नये हे जास्ती नीट समजावून घ्यावं, कारण बरेचसे रोग पथ्यानेच बरे होतात. स्त्रियांना मंत्र नसतो उपदेश करायचा, कारण त्या मंत्राची जी शुचिता आहे ती त्यांच्याकडून पाळली जाईलच असं नाही, आणि त्याचा रिव्हर्स इफेक्ट होऊन त्यांना त्रास होऊ शकतो त्याचा. त्यामध्ये त्यांचं अवमूल्यन नाही, त्यांना कमी लेखन नाही आहे. स्त्रियांनी ओम म्हणू नये असे काय. माझ्या गुरुजींना प्रश्न विचारला, त्यांचा खूप अभ्यास. ते म्हणाले खरं सांगू स्त्रियांचं स्वरूपच ओम स्वरूप आहे. आता जो 10वी झालेला आहे त्याला परत 10वीत बसवायचा का, त्याचा वेळ वाया जातो.
कोणी ओम म्हणावा. ओम हा वैराग्य देणारा मंत्र आहे. आणि स्त्रियांनाच जर वैराग्य आलं, वैराग्य याचा अर्थ विषय सुखाच्या विरुद्धचा मुद्दा नाही, त्यांना प्रपंचच करावा असं नको वाटेल. मग जबाबदारी कुणावर आहे? पतीची, मुलाबाळांची. जास्त जबाबदारी कुणावर आहे? गृहिणी गृहमुच्यते सांगितले. अनेक त्यातले मुद्दे आहेत, उपमुद्दे. म्हणून त्यांच्याकरता व्रत असतं. नाहीतर काय होतं? ऐक एक गोष्ट. फार फार वर्षापूर्वी देव आणि दैत्य यांच्यामध्ये सातत्यानं युद्ध व्हायची. देवही मरायचे, दैत्यही मरायचे. पण दैत्यांचे श्रीगुरु होते, दैत्यांचे गुरुजी होते शुक्राचार्य. शुक्राचार्यांच्याकडे एक छान मंत्र होता, संजीवनी नावाचा मंत्र. आणि असा हा संजीवनी नावाचा मंत्र देवांकडे नाही. देवांची संख्या कमी होत चालली, दैत्यांची संख्या कमी होईना, नाही का? देव फार फॅमिली प्लॅनिंग करतात, दैत्य 4-4 लग्न करतात. त्यावेळेच सांगतोय मी हे. परिणाम असा झाला की काहीतरी युक्ती करायला पाहिजे, बॅलन्स पाहिजे हो किमान, मग तरी नीट राहील. शेवटी युक्ती करायची ठरली. बृहस्पतींचा मुलगा कच, या कचाला गुरुजींकडे पाठवूया आणि हा मंत्र शिकायला. बरं, पूर्वीच्या काळी सगळ्यांना प्रवेश आहे शाळांमध्ये. बरं, अमक्यांना प्रवेश नव्हता वगैरे जे सांगितलं जातं ना, पूर्ण चूक आहे. महाभारत वाचून बघा आपण. द्रोणाचार्यांच्या शाळेमध्ये त्या एकलव्याला प्रवेश दिला नाही, आपण ऐकतो. पण एकलव्याच्या जातीच्या अनेकांना प्रवेश दिलेला आहे. कर्ण हा सूतपुत्र आहे, तरी तो शिकलाय द्रोणाचार्यांकडेच. एकलव्याला प्रवेश न देण्याचं कारण दिलंय वेदव्यासानी महाभारतामध्ये, की एकलव्य हा हिरण्यधनु नावाच्या एका दरोडेखोराचा मुलगा आहे. हिरण्यधनु म्हणजे धनु कशाकरता वापरतो? हिरण्य मिळवण्याकरता, हे नावच आहे. एखाद्या दरोडेखोराचा मुलगा जर माझ्याकडे शिकायला आला तर तो माझ्या विद्येचा वापर कशाला करील? वाटमारीला करील. तो होऊ नये म्हणून त्याला सांगितलं, बाबा मी नाही शिकवणार. आत्ता त्या तपशिलात मला जायचं नाहीये महाभारताच्या, पण माहिती पाहिजे की द्रोणाचार्यांनी कुणावर अन्याय बिन्याय केलेला नाही. एखादी कथा आपल्याला रंगवून ब्रेन वॉशिंग करून आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला अनादर उत्पन्न व्हावा अशी व्यवस्था केली जाते. आपण शहानिशा केल्याशिवाय ते ऐकतो. कसला म्हणले विभीषण भाऊ, भावाला सोडून गेला, मग काय त्याच्या स्त्रिया पळवण्यामध्ये त्याला मदत करायची? तो काय आधुनिक भाऊ होता का? तो सांगतो, रावणा असा परस्त्रीवर वाईट अर्थानं डोळा ठेवू नकोस, तू तुझंही नुकसान आहे, माझं ऐक. तू नीतिमत्तेच्या बाजूने उभं राहायचं का अनिती करत असेल तरी भावाच्या बाजूने काहीतरी एकदा पक्क करून टाका. राम म्हणले जिंकले कारण लक्ष्मणासारखा भाऊ मिळाला, रावण हारला कारण विभीषण. मग रावण जिंकायला पाहिजे होता काय? आपली बायको पळवून नेली त्याने, समजा एखाद्याने, आणि ज्यानं पळवून नेली त्याच्या भावानं तुम्हाला मदत केली, तुम्हाला तुमची बायको परत मिळाली, सगळा न्याय व्यवस्थित झाला. मग असं म्हणायचं का त्यांनी आपल्या भावाशी प्रतारणा केली? काय समाजाची मानसिकता होत चालली आहे. हल्ली व्हॉट्सअपवर मेसेज हेच असतात, पूर्ण चरित्र वाचलेलं नाही, रामायण माहिती नाही. आणि हा प्रॉब्लेम आहे की ज्याला जे माहित नाही ना तो त्यात लिहितो. तुम्ही लिहू नका असा मुद्दा नाही, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. लिहा, तुम्हाला नीतिमत्तेच्या पाठीमागं उभं राहायचंय का अनितीच्या पाठीमागं उभं राहायचंय? नातं महत्वाचं आहे का नीती महत्वाची? एक भाऊ बापू वाटेगावकर नावाचा चित्रपट आला होता काही वर्षापूर्वी. वाळवा तालुक्यात हा दरोडेखोर होऊन गेला. त्याच्या मुलाचं लग्न झालं होतं, सगळं होतं, आणि त्याच्या मुलांनी, अगदी अट्टल दरोडेखोर होते सगळे, त्याच्या मुलांनी गावातल्या एका बाईची छेड काढली. ती बाई या भाऊ बापूकडं धावत आली. हा दरोडेखोर होता, पण स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा निकोप होता, अत्यंत पवित्र होता. हा तो चोरी करायचा, बरोबर आहे, दरोडे घालायचा.
आणि तो मुलगा मागणं धावत येतो. याला म्हटलं मला बाबा काय करणार आहेत. त्यानं त्या परस्त्रीचा हात धरला. भाऊ बापूंनी त्या चित्रपटात दाखवल्याने ते घडलेली घटना आहे. डबलबारी बंदूक होती, त्यांनी अशी बंदूक घेतली आणि मुलाला उडवला. सून रडायला लागली, कारण त्याचं लग्न झालेलं होतं मुलाचं, म्हणजे सून होती. भाग्यवान समज स्वतःला, असा सासरा माझ्याकडे आहे, असं डायलॉग ठेवलाय त्यांनी. समाज जोपर्यंत या संकल्पना स्वच्छ करत नाही ना, तोपर्यंत समाजाचं भलं होणे नाही. आणि याकरता फार स्ट्रॉंगली आपण या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. नाही, हे चूक आहे, हेच बरोबर आहे. नाहीतर अशा विभीषणाला रामरायांनी चिरंजीव का केलं असतं. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, हनुमंत आणि विभीषण नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. आणि म्हणून हा कच निघाला आणि त्यांनी नमस्कार केला शुक्राचार्यांच्याकडे येऊन. शुक्राचार्यांनी त्याला सांगितलं, बाबा रे, तुझे वडील खूप महान आहेत, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. भले माझ्या अपोजिशन पार्टीत असून सुद्धा असेच लोक आहेत बरं महाभारतात. ही कथा महाभारतातही येते. मी रिस्पेक्ट देतो त्यांना. तू शिकायला आलास ना, ये शिकवतो. आता शिकवण्याच्या बाबतीत पद्धत अशी आहे की शिकवताना परीक्षा घेतल्याशिवाय शिकवायचं नाहीये. आला शिकायला की दुसऱ्या दिवसापासून मग किती वाजता तास असेल, फी किती, शनिवार रविवार सुट्टी का, ऑनलाईन किती, ऑनलाईन शिक्षण, तिथे जाताना पण घेऊन जातात शिक्षण. गुरुजीला जोपर्यंत वाटत नाही याला शिकवायचं नाही, तोपर्यंत त्यानं शिकवायचं नाहीये. आणि साधारण हा काळ 1 संवत्सराचा दिलाय. 1 संवत्सर त्यांनी फक्त परीक्षा बघायच्या. त्याचं कारण नको त्याला नको तो एक वेळ अन्नदान करावं, कोणालाही औषधदान करावं, धनदान करावं, सगळी दानं करावीत, पण 2 दानं करायची नाहीयेत योग्यता नसताना. आपल्या कन्येचं दान योग्यता नसताना करायचं नाहीये 1, आणि मंत्रदान ज्ञानदान योग्यता नसताना करायचं नाहीये 2. प्राणदान द्यावं पण मंत्रदान देऊ नये असं आहे. कारण विषय असा आहे की शिष्यापराधे गुरोर दंड. हा शिष्याचा अपराध झाला तर गुरुला दंड करावा. म्हणून पूर्वीच्या काळी योग्यता नसताना देत नसत मंत्र. पण आम्ही तुमच्याकडे इतके दिवस, गेट आउट. हे गुरुजींचं मार्केट आहे. सेलर्स मार्केट आणि बायर्स मार्केट असतात ना ते कॉमर्समध्ये. म्हणून कशाला सांगितलंय अथर्वशीर्षाने, अशिष्याय न देयम. शिष्य नाहीये त्याला देऊ नये. भगवान गोपालकृष्ण इतके जवळचे आहेत अर्जुनाच्या, पण तोपर्यंत त्याला ज्ञान देत नाही जोपर्यंत तो शिष्य म्हणून शरण येत नाही. तेव्हा मला काही कळत नाही. पहिल्या अध्यायात म्हणतोय मला सगळं कळतं. असं होईल तसं होईल, संकर होणार काय, हे होईल ते होईल. किती बडबड केली. भगवान म्हणले बर, ते काही उत्तरच देत नाहीये. दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत बोलत नाहीत, म्हणून आचार्यांनी भाष्यच लिहिलं नाहीये. गीता भाष्यामध्ये आचार्य काही बोलतच नाहीत आणि मग एकच वाक्य लिहितात. अशा प्रकारे संसारोद्भव शोकमोह ग्रस्त असणाऱ्या अर्जुनाला भगवान उत्तर देते झाले. एवढंच पहिलं वाक्य आहे. दुसऱ्या अध्यायात जेव्हा अर्जुन सांगतो, देवा यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. देवा मला काही कळत नाहीये रे, मी तुझा शिष्य आहे, आता मला सांग. आणि भगवंताच्या मुखातनं ज्ञानगंगा बाहेर पडली. दुसरा अध्याय हा गीतेतला सगळ्यात महत्वाचा अध्याय आहे. त्याला सूत्राध्याय म्हटलंय आचार्यांनी. योग्यता नसताना नाही द्यायचं. आणि या ठिकाणी परीक्षा पाहायला सुरुवात झाली आणि परीक्षा पाहता पाहता गायी राखायचं काम देण्यात आलं. हा श्लोक पाहिलाय आपण की गुरु शुश्रूष या विद्या, गुरुची सेवा करून जी विद्या येते तीच खरी असते. बाकीच्या विद्या ज्या येतात त्या पोट भरायला फार तर उपयोगी पडतील, पण आपल्या जीवनाला काही दृष्टी देत नाहीत. मरत नाहीत माणसं, आपले नोकरी करून मतदान करत आपल्या जगतात. पण आपल्या जीवनाला एक जिवंतपणा हवा असेल ना, तर त्या प्रकारे आपण कष्टही केलेले लागतात.
ज्यांनी केलेत त्यांना कळेल मी काय म्हणतोय. मी नेहमी माझ्या मुलांना सांगतो, तुम्हाला जे मिळालं ना ते मला नाही मिळालं, पण मला मिळालं ते तुम्हालाही नाही मिळालं. स्ट्रगल करून एक एक श्लोक जेव्हा मिळवलेला असतो ना, त्या श्लोकाची किंमत सुद्धा इतकी असते. एक श्लोक मला 1 कोटी रुपयाचा वाटतो. कसा मिळालाय मला तुम्हाला माहितीये. 5-5 मैल मी चाललोय एका श्लोकाकरता. इतक्या लांब चालत गेलो. म्हणजे मी माझं नाही सांगत आहे, असे खूप लोक बसलेत. त्यापैकी एक उदाहरण सांगतोय. एक अभंग मिळाला इतका त्रास, आणि मग जेव्हा येतं ना तेव्हा त्याची इतकी किंमत असते. सोन्यापेक्षा जास्त जपतो आम्ही आमच्या अभ्यासाला. आणि पुन्हा हे मी माझं सांगत नाही, असे खूप लोक बसले त्या ठिकाणी. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्ट्रगल करावं लागतं आणि मग त्याची किंमत. आणि असं तो कच शिकतोय. आता त्या ऋषींना एक मुलगी होती शुक्राचार्यांना, तिचं नाव देवयानी. अतिशय सुंदर होती, खूप चांगली होती. हा आता गुरुजींकडे शिकतोय. आता बेसिक काही गोष्टी क्लिअर करून घ्याव्या लागतात शिकताना. आणि त्यांनी एक ड्युटी दिली, हे नुसत्या गायी राखून न्यायच्या, माझ्या मुलीला गाणं शिकव, तुला गाणं येतं सांग, तू स्वर्गामध्ये गंधर्वांच्या जवळ बसलायस, तुला गाणं चांगलं येतं. आणि हा छान गायचा. पिया मोरा मानले कन्हैया, पिया मोरा मानले कन्हैया, पिया मोरा मानले कन्हैया, पिया मोरा मानले. इतनी बिनती मोरी मानले पिया, इतनी बिनती मोरी मानले पिया. परत हूँ पैया, नाचिड़ो सैया परत हूँ पैया, पिया मोरा मान ले पिया मोरा. त्या गोपी वर्णन करतात, कुठलं तरी पद वापरायचं म्हणून मी हे वापरलं. कृष्णाला प्रार्थना करतायत, देवा आमचा तू प्रिय आहेस ना. पिया म्हणजे प्रिय. प्रत्येक वेळेला तो बॉयफ्रेंड असतो असं नव्हे. देवाला पण पिया म्हटलं असो. आणि इतकं छान तो शिकवत असे. त्या शिक्षणाचा परिणाम असा झाला की ती गाणं कमी शिकली आणि इम्प्रेस इतकी झाली की त्याच्या प्रेमात पडली. बर, कचाची दृष्टी अत्यंत स्वच्छ आहे. मी शिकायला आलोय आणि संजीवनी मंत्र शिकायला आलो. याकरता मला गुरुजींना जिंकायचंय आणि याकरता मन लावून सेवा करतोय. हे शुक्राचार्यांच्या शेजारी वावरणाऱ्या दैत्यांना कळलं. हे फॉरेन मधनं आलेलं आहे आणि आमची विद्या घ्यायला आलेलं आहे. याला इलेक्ट्रिकची मोटर कशी बनवायची कळू द्यायचं नाही. है ना, एलन मस्क कोणाला कळू देत नाही की नाही. छोट्या छोट्या गोष्टीत राईट असतात. छोटं तुम्ही एखादा फ्रेज वापरली ना तर लगेच त्या युट्यूबचं तुम्हाला काय येतं, लगेच मेसेज येतो, कॉपीराईट. गीत रामायण केव्हा तरी मी म्हटलं होतं आणि ते रामायणात आम्ही अपलोड केलं, लगेच मला ते कॉपीराईट आलं. म्हटलं मी म्हटलं, मी स्वतः म्हटलंय ते, त्यांचं वापरलं नाही पण जवळपास स्वर वाटतात. म्हटलं माझं कौतुक आहे ते. माझं ऐकल्यानंतर तुमचे बरं, माणूस नाही म्हणला आहे, माणूस कदाचित हे होऊ शकतो, ती सिस्टीम बाबूजींना सुद्धा बरं वाटेल. म्हणलं विनोद सोडून देऊया.
त्यांनी काय युक्ती केली? बरं, गुरुजींना सांगायला गेलो तर ते आपले गुरुजी आहेत, गुरुजींना आपण नसतं सांगायचं असं करू नका. काही वेळा गुरुजींनाच आपण सांगतो. तशी गीता वाचली आहे मी, पण जरा तुम्ही समजावून सांगा. म्हणून त्यांनी परस्पर एक गोष्ट केली. तो गायी चारायला बाहेर गेलेला होता. नृसिंह सरस्वती कथा सांगतात बरं ही. तो गायी चारायला बाहेर गेलेला होता, हळूच त्याला धरला, मारून टाकला आणि फेकून दिला तिकडे जंगलात. आता जंगलात फेकल्यावर झाला परिणाम असा, प्राणीने खाऊन टाकला त्याला. कोल्हे, वाघ, अमकं तमकं जे त्यांनी खाऊन टाकला, पडलेलं पाहिलं प्रेत. आणि आता गायी परत आल्या. गायींना म्हणून गायीचं दूध प्यायला पाहिजे बरं. अत्यंत बुद्धिमान प्राणी. त्या गायींना एकदा सवय लागली की हा आपला मालक आहे, इथे यायचं की बरोबर त्या गुराखी नसेल तरी बरोबर वेळ झाली की घरी येतात. मशीनसारखं नसतं त्यांचं. साधं गायीचं वासरू जरी असेल ना, ते 100 गायी असू देत, त्याला सोडल्याबरोबर ते आपल्या गायीच्या इथेच जाऊन उभं राहतं दूध पितं. कसं काय कळलं हो त्याला? बुद्धिमान. तर म्हशीचं रेडकू सोडा तुम्ही, 10 म्हशी असू द्या, त्याला आपली आई कळत नाही, कुठल्याही म्हशीच्या इथे जाऊन उभं राहतं आणि आचूळ नाही, शेपूट. आता ते प्याल्यानंतर काय होणार आहे? सिग्नल तोडणारच आहेत माणसं. तुमच्यासारखं मी पण एक डायलॉग मारतो, कुणी असा सिग्नल तोडला, म्हशीचं दूध. त्याला हिरवा पिवळा ते काही फरकच कळत नाही. सिग्नल्स कशा करता गेलेत? हा, तुम्ही शक्ती करता घेत असं लॉजिक असेल तर ठीक आहे, घ्यायला हरकत नाही बरं. पण गाईचं दूध, एकदा अकबराने प्रश्न विचारला बिरबलाला, सर्वश्रेष्ठ दूध कुठलं म्हणला? तो म्हणला म्हशीचं. अरे तुम हिंदू हो, तुम लोग तो गांव को बहुत मानते हो, उसका दूध? वो बोले वो खाविन परवरदिगार, उसको दूध नहीं बोलते, वो अमृत है. इतकं. त्या गायी परत आल्या. मला सांगायचं काय, त्या गायी परत आल्या. आता ही वाट बघत होती. जो तो आपल्या इंटरेस्टमध्ये असतो. 6:15 पासून मी वाट बघतो, चहाचा कॅन नाही आला अजून, चहाचा कॅन नाही आला अजून, चहाचा कॅन नाही. आणि जेव्हा आला नाही तेव्हा तिच्या डोळ्यातनं पाणी वाहायला लागलं. 7 वाजले, 8 वाजले, आत्ताच्या भाषेत बोलूया 9 वाजले. तिनं ते काय संध्याकाळी काय करायचं, उपीट बिपीट काय करायचं, ते थोडंसं संध्याकाळचा फलाहार ते तयार केलं. आपल्या वडिलांना वाढलं. ते म्हणले तू खाऊन घे की. बाबा कच नाही आला अजून. कधीपासून? मग गायी आलेली दिसतात, तो नाही आला अजून. अगं 3-4 तास होऊन गेले, अजून कसा नाही आला? म्हणून त्याने डोळे मिटले आणि त्या दैत्यांनी केलेला प्रकार कळला. अरे अरे, कच मारला गेला, आता तो कधीच येणार नाही. म्हटल्याबरोबर ती घडाबडा लोळायला लागली. मी पण मरते. अगं असं काय करते? त्याच्याशिवाय माझं जीवन काही उपयोगाचं नाही आहे. तिचा तो हट्ट पाहिला. ते म्हणाले थांब थांब, इतकी घाई करू नको. आणि त्यांनी संजीवनी मंत्र जपला आणि इकडून तिकडे सोडला. कुठे कुठे पोटामध्ये होता ना, त्या सगळ्यामध्ये संजीवनी तयार झाली आणि पोट फाडून, त्या सगळ्या प्राण्यांचं पोट फाडून तो सगळ्याचं सगळं मांस अमकं तमकं सगळं बाहेर पडलं. पुन्हा स्ट्रक्चर उभं राहिलं, त्यामध्ये प्राण फुंकले गेले, जीव आला आणि कच घरी चालत आला. ते वाघ बिग मरून गेले. मध्यरात्री तो परत आला. मग हिनं त्याला 2 घास खायला दिले स्नान झाल्यावर आणि मग आपण खाल्ले. दुसऱ्या दिवशी कच चालला गाई घेऊन. एक 8-15 दिवस, महिनाभर जाऊन दिले आणि दैत्यांनी पुन्हा मीटिंग घेतली. काय करूया? म्हणले आपले गुरुजी असं असं. त्यांनी उठवलं त्याला. बरं ती आपलीच गुरुजींची मुलगी, गुरुकन्या त्याच्या प्रेमात पडली आहे. एक काम करूया, मारूया आणि पाण्यात टाकून देऊया. दुसऱ्यांदा पाण्यामध्ये टाकून दिला त्याला.
माशांनी पोटात घेतला, माशांची पचनशक्ती चांगली असते, पण हिला लगेच लक्षात आल्याबरोबर तिनं लगेच मंत्र जपायला लागला. मासेच्या तोंडातनं तो बाहेर आला, पोहत पोहत बाहेर आला, मासे पोट फोडून बाहेर आला आणि असा घरी आला. हिला आनंद झाला. तिसऱ्यांदा मारला त्याला, दैत्याने त्याला तिसऱ्यांदा ठार केला. पण यावेळेला काय गंमत केली, त्याला जाळला आणि त्याची जी राख आहे ना ती दारू मध्ये मिसळली आणि ती दारू गुरुजींना पाजली. म्हणून कुणी काय प्यावन पिऊ नये याच्यावर मधणार आहेत बरं. दैत्यांचेच गुरु होते, आता राहून 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 घ्यायला लागले होते ते. ज्याच्या सहवासात तुम्ही राहताना आपोआप संस्कार होतो. रोज तुम्ही आपल्या मुलाला किंवा शेजारच्या मुलाला गुटख्याचं तंबाखूचं पाकिट आणायला पाठवा तिथं, त्याला केव्हा तरी वाटतं काय खाऊन बघूया तरी. म्हणून संस्कार हे असतात की कुठली गोष्ट कोणाला सांगावी. आणि प्याले. बरं, बराचसा भाग यांच्या पोटात गेला, बाकी त्या दैत्यांच्या पोटात गेला. आणि आता तो कच काय येत नाही आहे हे पाहून देवयानी सांगायला लागली. शुक्र म्हणे, देवयानी झालाय प्रसंग असा. शुक्र म्हणे, कन्येसे म्हणे शुक्र देखा कच नये आता एका माझे उदरी असे नाही का केव्ही काढू तयासी. कारण त्यांनी डोळे मिटून पाहिला, तो असा असा मारला, त्याला जाळला, त्याच्या तो दारूमध्ये मिसळला, तो चांगले खाली वर काय करता असं असं करतात ना, ते काहीतरी असतं ते. मी त्या उज्जैनीला कीर्तनाला गेलो होतो, तिथे भांगेचं ते हे आहे असं आणि प्रसाद म्हणून देतात प्रत्येकाला. म्हणलं मला नका देऊ, कीर्तनाच्या ऐवजी वेगळंच काहीतरी बोलीन मी. प्रसाद असतो तिथे देवाकडे. आणि तसं आणि तो माझ्या पोटात आहे, आता नाही देता येणार, आता तो येणार नाही, पक्का लक्षात ठेव. कारण तो यायचा असेल तर मी मरेन. तुला मी पाहिजे का तो पाहिजे एकदा ठरव. ती म्हणाली, महाराज तुम्ही मंत्र जपा. माझ्याजवळ आयडिया आहे म्हणाली. खूप आयडिया असतात अशा लोकांकडे. तुम्ही मंत्र जपा, मंत्र जपल्यावर तो तुमचं पोट फाडेल, तो बाहेर येईल, तुम्ही मराल. पण मला मंत्र येतो, तो मी मंत्र जपेन, तुम्हाला उठवेन. झालं की नाही काम. कचासी न ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरून विनविस्ते कर जोडून मंत्र आपण अशी शिकवावा. कचासी तू मंत्र करी, मृत्यू येईल तुझं जरी, मंत्र करून तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली. शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी, दोष असे पर्यसे वेदशास्त्रे असंख्यात, नको मला आग्रह करू. पण काही चाललं नाही. शेवटी मुलगी हा बापाच्या नाकाचा शेंडा सांगितलेला आहे. बरं, वडिलांचं सगळ्यात जास्त प्रेम मुलीवर असतं, म्हणून सगळी बोलणी खातो बघा तिची. त्याला कळत नाही असं नाही. क्वचित आई रागावते मुलीला, त्याचं प्रमाण बघा, आणि वडील रागावतात त्याचं प्रमाण बघा. मोबाईल पाहिजे, मोबाईल पाहिजे, ती बापाकडेच हट्ट करते. चांगला पाहिजे, 1.5 लाखाचा पाहिजे, ॲपलचा पाहिजे, आणून देतो. सगळ्या वस्तू तो आणून देतो बिचारा, बोलणी खातो. शेवटी ती आई ओरडते, मुलीला डोक्यावर घेतली म्हणले सासूरवाडीला गेल्यावर कसं काय होणार. तो तिची बोलणी खातो, पण मुलीचं सगळं ऐकतो. वीक पॉइंट आहे मुलगी वडिलांचा, बरं, सगळीकडेच. आणि याप्रमाणे तो हट्ट करायला लागली ती, आणि नाईलाज झाला. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगतात, बरं, आणि मंत्र तिला दिला. तिला मंत्र जेव्हा दिला तेव्हा तो पोटात असणाऱ्या कचानीही ऐकला, कचानी ऐकला, तिनं ऐकला, आणि यांना येत होता, यांनाही ऐकू आला. म्हणजे तो 6 कानांना ऐकू गेला. प्रत्येकाला 2 कान असतात. आणि एखादी गोष्ट षटकरणी झाली, म्हणजे तिघांना कळली की त्याचा प्रभाव संपतो. तसं झालं. आणि तसा शुक्राचे पोटातून कच निघाला फुटोनी, मंत्र जपोनी देवयानी पितया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता, संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणून शुक्राचार्यानं मुनी कच विनवी कर जोडून दैत्य द्वेषे मरतो म्हणून निरोप द्यावा आपण. ते महाराज मी शिकलोय, जे शिकायला आलो तुम्हाला यायला लागलंय, आता मी येतो.
आता जो निघाला तर त्याचं उपर्ण तिनं धरलं, मला पण घेऊन जा. ती म्हणली कॉलेजमध्ये असं लव करून मी तिला पळवून घेऊन जाणारा कॉलेज विद्यार्थी नाही. दुसरा महत्वाचा, माझ्या गुरुजींची मुलगी आहेस, म्हणजे एका अर्थानं तू गुरु भगिनी आहेस, माझी बहीण आहेस. ती म्हणली अरे पण मी तुला 2-3 वेळा वाचवलं. एकदा असा मेला होतास त्यातनं वाचवलं, दुसऱ्यांदा माशांच्या पोटात गेला होता वाचवलं, तिसऱ्यांदा वाटलं. मग म्हणे मी तुझा सख्खा भाऊच झालो होता, कारण जिथे तू राहिली तिथे मी राहिलोय आणि मला तू जिवंत केलं, जन्माला घातलं म्हणून तू माझी आई पण झालीस. हे म्हटल्यानंतर तिनं शाप देऊन टाकला त्याला की जा, जो मंत्र ऐकलास ना तो तू कधीच वापरू शकणार नाहीस, गेट आउट. मग त्यानं तिला शाप दिला, तुला ब्राह्मणपती मिळणार नाही, जा. तो म्हणाला मला नाही झालं तरी चालेल, पण मी शिष्याला शिकवीन, त्याच्याकडनं मंत्राचं काम करून घेईन. पण आता तुझं मात्र असं मोठा वादावादी झाली. तुझा पिता ब्रह्मज्ञानी, जाणे अमृत संजीवनी, तुझं शिकवलेल्या गुणी पुढे मंत्रांचं जाणं. आता तुझ्या वडिलांना सुद्धा हा मंत्र चालवता येणार नाही. आणि म्हणून गुरुजी सांगतात, ऐसा शाप देऊनी कच गेला निघोनी, संतोष झाला इंद्रभुवनी, दैत्य जीवनी नव्हेची. म्हणून स्त्रियांसाठी काही मंत्रही आहेत बरं, स्त्रियांसाठी अजिबात मंत्र नाहीत असं समजू नका. पण हे समजावून सांगावं लागतं, इतकं वाईट आहे. कोणाला वाईट वाटायचीच प्रमाण वाढलंय हल्ली, चांगलं वाटायपेक्षा ते मला असं का म्हणाले. म्हणून एक मानसिकता जपत जपत मी बोलतोय, कारण कदाचित हे रेकॉर्डिंग कोणी कधी पुढे ऐकलं तर आपल्या शास्त्राबद्दल नकारात्मक भाव यायला नको. एवढं बरं, मला स्वतःला जपायचं म्हणून नाही बोलत आहे मी. आपल्या चित्तातली श्रद्धा जपणं ही माझी जबाबदारी वक्ता म्हणून असते, म्हणून मी एवढं बोललो. अजिबातच स्त्रियांनी जप करू नये असं नाहीये. शिवाय नमः जप सांगितलाय, पुष्कळ जप सांगितलेत. पण श्रेयस्कर काय, जास्त आपल्या कल्याणाची, आपण मराठीतला शब्द वापरूया, प्रोबॅबिलिटी वाचते. कशाने वाढते तर स्त्रियांची कारण पतिसेवा एक आपली ड्युटी. दुसरं, याची कारणे मंत्र न द्यावा, व्रतोपवास करावा, गुरु पुरुष निरोपे. त्यांनी व्रताचरण खूप महत्वाचं आहे. उपवास इत्यादी व्रत करावी आणि याद्वारे एखादं व्रत स्वीकारावं. मग गुरुवारचं व्रत करा, परवा शनी प्रदोष व्रत सांगितलं ते करा, किंवा आता इथे सांगणार आहेत सोमप्रदोष, सोमवारचं व्रत. मग सावित्रीने प्रश्न विचारला, असं कुणी केलं का? असं व्रत कुणी केलं? ते म्हणाले केलं. ऐक, फार फार वर्षापूर्वी उत्तर भारतामध्ये एक महान राजा होऊन गेला. यमुनेच्या तीरावर त्याचं राज्य होतं. नाव काय त्याचं? चित्रवर्मा. पूर्वकाळी चित्रवर्मा, पूर्वकाळी चित्रवर्मा, पूर्वकाळी चित्रवर्मा. पूर्वकाळी चित्रवर्मा नामे राजा होता, नामे राजा होता. पूर्वकाळी चित्रवर्मा, पूर्वकाळी. कन्या त्याची सीमंतिनी, कन्या त्याची सीमंतिनी, कन्या त्याची सीमंतिनी.
त्याची सीमंतिनी सुलक्षणा हो परिसारामा साधोजी राजा राम कहोजी साधोजी राजा साधोजी राजा साधोजी राजा राम कहोजी. यमुनेच्या काठावर असणारा याचं राज्य अत्यंत सज्जन असणारा चित्रवर्मा नावाचा राजा अपत्य नाही म्हणून भगवान शंकरांचं उपासन करतोय. शंकरांच्या मंदिरात जावं, त्यांना अभिषेक करावा, रुद्र जप करावा, लोकांकडून तो करून घ्यावा, शिवभक्तांची सेवा करावी, त्यांना काय हवं नको बघावं. आणि भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन एक कन्या रत्न त्याला दिलं. तिचं नाव ठेवलंय सीमंतिनी. अत्यंत जणू उमेसारखी होती, पार्वतीच जणू असं वर्णन केलंय. आणि या देवतांच्याकडे अनेक जीव असे असतात की ज्या जीवांना ही मंडळी पुत्र म्हणून कोणाला तरी देतात. अनेक जीव त्याच्या सेवेत असतात. अशी शंकरांच्या भक्तांपैकी असणारी ही सीमंतिनी म्हणती कन्या सुलक्षण नाम सीमंतिनी जाणं उमेसारखे मांगल्यपण दमयंती रूप होय. अतिशय सुंदर दिसायला. आणि एवढी सुंदर असून सुद्धा ती एकदम समतोल चित्तवृत्ती असणारी होती. जरा सौंदर्य प्राप्त झालं की मनुष्य अहंकार करतो, जरा श्रीमंती प्राप्त झाली की मनुष्य मदामध्ये येतो. हे सगळं असून नम्रता तिचं वर्णन केलंय. तन्वी चारुलता सुहास्य वदना बिंबाधरी गोमटी सिंहे आचरिले पलायन वनी पाहुनिया तत्कटी रंभोरु गजगामिनी प्रियवदा सौंदर्यवल्ली गमे पण सारा सार विचार पाहुनी सदा जी दत्त नामी रमे. सद्गुण आणि परिपक्वता एका ठिकाणी जरा अवघडच असतात. जेवढा कम्फर्ट झोन मध्ये असतो ना, जेवढा कम्फर्ट झोन मध्ये मनुष्य असतो ना तेवढा तो उच्छृंखल होत जातो. याला अपवादही असतो, पण भीती कशाची हे सांगणं कर्तव्य आहे म्हणून बोललो. अशी ती होती सज्जन. आता राजज्योतिषी आले, त्यांनी पत्रिका मांडली. म्हणे लक्ष्मी सारखी आहे ही जिथे जाईल तिथे लक्ष्मी असेल, ही जिथे नांदेल तिथे लक्ष्मी असेल. सूर्यासारखी होईल कांती, चंद्रासारखी मनशांती. 10,000 वर्ष ही आपल्या पती बरोबर राज्य करील. ऐसे जातक वर्तवले तिसी. अत्यंत आनंद झाला वडिलांना. एक दिवस त्यांच्याकडे एक असाच ज्योतिषी म्हणा, एक ब्राह्मण म्हणा, थोडा स्वभावाने फटकळ तेथे आला. ब्राह्मण ज्येष्ठ नामा राये तया शीघ्र केले प्रणामा सत्कारुनी आसनी बैसविले विप्रा समाधान बहुत झाले. माझ्या या मुलीचं भविष्य सांगाल का? तो म्हटलं खरं सांगू का खोटं सांगू? महाराज असं दोन्ही प्रकारे सांगता का तुम्ही? असं नाही, माझा स्वभाव असा आहे की जे आहे ते फटकन बोलायचं. तुला झेलायची, माझं वाक्य झेलायची शक्ती आहे का? हो म्हणाले. अगदी 100% लक्षात ठेव, लिहून घे. 14व्या वर्षी ही मरणार आहे. लग्न करून दिलंस तर 14व्या वर्षी ही विधवा होईल, लग्न नाही करून दिलंस तरी 14व्या वर्षी 100% मरणार आहे. जा. म्हणले पण त्यांनी ते असं सांगितलं होतं, त्यांनी दक्षिणेच्या लोभानं सांगितलं. मी निस्पृह आहे. एवढं सांगून तो निघून गेला. हो, ऐसे वचन ऐकून राजा पडिला मूर्छनी. ऐसे वचन ऐकोनी राजा पडला मूर्छनी. चिंता करी बहुमनी ब्राह्मण वचन परिसता.
राजाला वाईट वाटायचं. आता ही छोटीशी मुलगी 1 वर्षाची झाली, 2 वर्षाची झाली, 5 वर्षाची झाली, 7 वर्ष, अशी 5-6 वर्षाची झाली असेल आणि खेळता 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 तिनं नोकर चाकर बोलताना ऐकलं, आहे गोड पण 14व्या वर्षी. हे त्या मुलीने ऐकलं. कन्या खेळे राजांगना सवे असती सखी जन बोलता ऐकेले वचन 14 वर्षी विधवत्व ऐसे ऐकून या वचन कन्या करीसते चिंतन. एकदम अंतर्मुख झाली. माणूस मरतो म्हणजे काय होतं, मेल्यावर तो कुठं जातो, आणि मरण टाळायचं असेल तर काय करावं लागतं, आणि टाळता येत नसेल तर माणसं व्रत का करतात. मनामध्ये अनेक शंकांची एक झुंबड उडाली म्हणा, गर्दी झाली शंकांची. आणि नेमकं तिचं भाग्य असं, भगवंताच्या कृपेनं तिच्याकडे तिच्या घरी त्या राजवाड्यामध्ये एक महान ऋषी, त्या ऋषींचं नाव याज्ञवल्क्य, ते आले का नाही, त्यांची पत्नी मैत्रायणी सहज आली. आता याला कर्मधर्म संयोग म्हणतात बरं का. कुठल्या तरी जन्मीचं कुठलं तरी कर्म असतं म्हणून सज्जन लोक आपल्याला भेटतात किंवा तो उपाय आपल्याला सापडतो. आपण भौतिक पातळीवरती असा विचार करतो की या कारणानं मी हे केलं, पण ती माणसं भेटायला, पत्रिका जुळायला, ते सगळं व्हायला गाठ पडते. हे पूर्वीचं कुठलं तरी सत्कर्म असतं, हे लक्षातच ठेवा, नाहीतर हे योगच येत नाही हो. मोठी श्रीमंत माणसं असतात पण त्यांच्या जीवनात संत येत नाहीत. मोठी सत्ताधीश असतात पण त्या जीवनामध्ये कथा ऐकायला मिळत नाही. तुलसीदासांचा दोहा आहे, सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय. मुलं बाळ अमक तमक पैसे पाप्यांच्या वळही असतात. सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय, संत समागम अरु हरिकथा तुलसी दुर्लभ होय. म्हणून नेहमी सत्कर्म करत राहा, म्हणजे पुढे सुद्धा आपल्याला सत्संग मिळत राहील. आता प्रतिपाद्य विषय तो नाही आहे मुख्य, पण हिचं पूर्वीचं काहीतरी कर्म होतं, त्याचा परिणाम मैत्रायणी नावाची एक साध्वी त्यांच्याकडे आली. अनेकांनी याज्ञवल्क्यांची पत्नी, काय अधिकार आहे याज्ञवल्क्यांचा, शुक्ल यजुर्वेद जो आहे ना तो त्यांच्या नावे आहे. बृहदारण्यक नावाचं उपनिषद जे आहे ना ते त्यांच्या, मैत्री आणि याज्ञवल्क्य संवाद म्हणजे बृहदारण्यक आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी पती पत्नींच्या संवादाला उपनिषदाचं रूप येत असे, आणि ते छापलेलं आहे वेदांमध्ये. आपले घरातले संवाद छापता येतील का बघा, किती परिपक्वता असेल त्यांच्यामध्ये, विचार करा. असे याज्ञवल्क्य, अशी मैत्रायणी, हिनं काय सोपस्कार करायचा, हिची आई आहे, ही आहे, नमस्कार वगैरे केला, वंदन केलं आणि प्रश्न विचारला, आई साहेब एक गोष्ट विचारली चालेल काय? स्त्रीचं सौभाग्यपण, स्त्रीचं अहेवपण अबाधित राहावं, तिच्या पतीचं आरोग्य मानसिक शारीरिक दोन्ही आरोग्य नीट राहावीत, मुलाबाळांचं कल्याण व्हावं, प्रपंच नेटका व्हावा, याकरता एखादं व्रत आहे का हो? तुम्ही एवढ्या अनुभवी आहात, देवतांना प्रकट करण्याचं सामर्थ्य तुमच्याजवळ आहे का एखादी व्यवस्था? मैत्रिणी हसली आणि म्हणाली, ते सांगायलाच मी आली आहे. अकारण संत कोणाकडे जात नसतात, काही नाही, आठवण आली चहा घ्यायचा म्हणून आलो. लक्षात ठेवाल, संतांनी किंवा मोठ्या लोकांनी असं जरी पाऊल हलवलं नव्हे, बुबुळ असं हलवलं ना, तरी त्यात सुद्धा काहीतरी हेतू असतो. प्रत्येक गोष्टी असं वाटलं म्हणून आपलं नुसतं, त्यांच्या प्रत्येक वाक्याला नव्हे स्वल्पविरामाला सुद्धा महत्व आहे. एखाद्या गोष्टीमध्ये बोलताना ते पॉज घेतात ना, त्यात सुद्धा काहीतरी असतं. त्याकरताच आले. ऐक,
याकरता सोमवारी प्रदोष आला. विप्रस्त्री सांगे पियसी, सोमवार व्रत परियसी, पूजा करी शिवासी, उपवासोनी अवधारी. या दोन मत आहेत. काही लोकांनी सांगितले सोमवार प्रदोष आणि काही लोकांनी सांगितले दर सोमवार. काय करावं त्या दिवशी? एक गोष्ट करावी की पहाटपासून रात्रीपर्यंत शंकरांच्या ध्यानात राहावं. शंकरांचं ध्यान करावं. ध्यान करावं म्हणजे अगदी तिथे ध्यानाच्या क्लासलाच जायची गरज नाहीये. म्हणले पण 20,000 रुपये फी आहे त्यांची, त्याचा काही संबंध नाही ध्यानाशी. 20,000 रुपये किंवा काय 5,000 रुपये 10,000 रुपये फी जो देऊ शकतो तो ध्यान लावू शकतो का? ध्यान लावण्याची योग्यता वेगळी, पैशाची योग्यता वेगळी आहे. ते एकत्र केलं की घोटाळा झाला. दिवसभर शंकरांचं ध्यान करायचं, याचा अर्थ त्या विचारात राहायचं. पहाटपासून रात्रीपर्यंत शंकरांची उपासना करायची, थोडा जप करावा. शिवाय नमः. बरं, नमः शिवाय सुद्धा नाही, तो जो विसर्ग आहे ना तो सुद्धा स्त्रीच्या नाजूक देहावरती नकारात्मक परिणाम करतो. एखादी माळ केली थोडासा तो नाही फार, पण जर भरपूर काय तर शिवाय नमः, नमः शिवाय नमः म्हणल्यानंतर इथे बरोबर बेंबीच्या इथे आघात होतो बघा. नमः इतकं सूक्ष्म आहे. पंचाक्षरी शिवपुराणात याचं सविस्तर वर्णन आहे. दिवसभर उपवास करावा. आदल्या दिवशी साबुदाणा भिजवावा. कच्ची मिळतात म्हणून 3 दिवस आधी केळी आणून ठेवावी. असं इथे लिहिलेलं नाहीये. शेंगदाण्याचं कूट चालेल का खोबरं चालेल? तिनं सांगितलंय पुष्कळ. बरवे सुस्नात होऊनी, दिव्य वस्त्र परिधानुनी, स्थिर मन करोनी, पूजा करी गौरी हरा, अभिषेके पापक्षय, पीठ पूजिता साम्राज्य, गंधाक्षता पुष्पमाल्य, सौभाग्य सौख्य अखिल पावे. सुगंधी होय धूपदाने, कांती पाविजे दीपदाने, भोग नैवेद्य अर्पणाने तांबूलदाने, लक्ष्मी स्थिर. चतुर्विध पुरुषार्थ नमस्कार करिता त्वरिता, अष्टैश्वर्य नंदत ऐश्वर्य जप केलिया. होमे सर्व कोश पूर्ण, समृद्धी स्तविता होय जाण, भोजन करविता ब्राह्मण, सर्व देव तृप्त होती, ऐसे सोमवार व्रत. अशा प्रकारे ते व्रत करावं. शिवांची उपासना आपल्याकडे अशी आहे बरं का. माझे गुरुजी नेहमी सांगतात, फुल मॅजिक नो लॉजिक. चकित व्हाल तुम्ही असे शंकरांचं. चकित. अहो, काशीमध्ये एखादी व्यक्ती निवडून आल्यानंतर असं काही होऊ शकतं अशी कल्पना तरी केली होती का 10 वर्षापूर्वी आपण? कारण तो त्या व्यक्तीलाच निवडून आणतो की ज्याच्याकडनं हे काम होणार आहे की नाही बघा. त्यांच्याकडनं दर महिन्याला मला चेक येतो त्यामुळे सांगितलंच पाहिजे हे, असं काही आहे? फुल मॅजिक. चमत्कार म्हणजे काय असतात ते शिवभक्तीत जा म्हणजे कळेल. म्हणून दत्त संप्रदायात सुद्धा शिवप्रधान दत्त पूजणारे जास्त आहेत बरं का. कारण समोर कुणाचं मुख आहे त्याच्यावरती त्याची फलं पण बदलतात. शिवप्रधान दत्त आहे का विष्णू प्रधान दत्त आहे का ब्रह्मदेव प्रधान दत्त आहे, कारण तिन्ही बाजूनी सारखंच दर्शन आहे. आणि व्रत अंगीकारलं आणि एक 2-4 वर्ष झाली असतील, आता ही 14 वर्षाची झाली आहे. आणि नेमका तिला एक रिश्ता, एक सोयरीक आली. कुणाची? निषध देशाचा राजा होता, त्याचं नाव नळ. या नळाला जो मुलगा झाला त्याचं नाव इंद्रसेन. या इंद्रसेनाचा मुलगा आहे चंद्रांगद. अहो, नळ किती सुंदर आहे. नळाचं वर्णन केलंय, नल नावाचा राजा वर्णन केलंय आमच्या कालिदासाने. व्यूढो रस्को वृषस्कंधो शालप्रांशुर महाभुजा. पुरुष लक्षणं जी सांगितली आहेत ना त्यामध्ये सगळं बसणारा तो नल होता. त्याचा मुलगा इंद्रसेन त्याच्यापेक्षा सुंदर आणि त्याचा नातू चंद्रांगद त्याच्यापेक्षा सुंदर.
आणि अतिशय पराक्रमी आहे, निषध राजा, निषध देशाचा राजा आहे. याची सोयरीक आली आणि घाईघाईत लग्न ठरलं. इतकी चांगली मुलगी आम्हाला मिळती, इतकी सुंदर, जणू जगदंबा असावी, पार्वतीचं रूप असावं, आणि हाही तसाच. आणि दोघांचा विवाह झाला, शुभमंगल सावधान. आणि बाकी सगळे वऱ्हाडी मंडळी निषध देशाला राहून गेली. आणि या चंद्रांगदाना एक 2-4 दिवस असं लग्न झाल्याबरोबर लगेचच्या लगेच निघून जायची पद्धत नव्हती पूर्वी. रामायणात वर्णन आहे की राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न पुढे 1-2 महिने राहिलेत. तुलसीदासांनी वर्णन केलंय की कशा प्रकारे विविध मंत्र्यांनी त्यांना जेवायला बोलवलं. प्रत्येक मंत्र्याकडे संगीताचे कार्यक्रम कसे सुरू असायचे. आणि त्या संगीताचा कार्यक्रम एका बाजूला रामराय जेवायला बसलेत, सगळे जोड्या बसल्यात. भरत मांडवी, लक्ष्मण उर्मिला, श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्न, रामराय आणि जानकी देवी अशा 4 जोड्या बसल्यात. दशरथ महाराज बसलेत, कौसल्या देवी बसल्यात, उरलेलेही दोघी बसल्यात. आणि समोर संगीताचे कार्यक्रम सुरू आहेत. अशी पूर्वी पद्धत होती. त्या संगीताच्या कार्यक्रमानं एक गंमतशीर आला होता. नाथांनी वर्णन केलंय, तुलसीदासांनी वर्णन केलंय. एक गंमतशीर गायक आला होता. त्यांनी सांगितलं ते धनुष्य जुनच झालं होतं. कसं असायचं पूर्वी सांगतो. धनुष्य जुनच झालं होतं म्हणले, रामराय फार भाग्यवान आहेत की आमची जानकी देवी सारखी इतकी श्रेष्ठ कन्या त्यांना मिळाली. फार भाग्यवान आहेत ते. तसं धनुष्य जुनच झालं होतं. म्हणजे थोडक्यात आम्ही उपकार केले तुमच्यावर. हे विनोद आहे हा. याचं कारण असं की अयोध्येमध्ये खिरी खाऊन मुलं होतात. लक्ष्मण संतापला हो. लक्ष्मणाला कुठली गोष्ट इझी घ्यायची सवयच नव्हती. कायम अवतार कोणाचा आहे, कायम स्टाईलच त्याची. जरा तो भरत येताना सावधान राघवा. अगं अरे भरत, मला न्यायला नाही, तुम्हाला माहिती नाही आहे इस्टेटीचे कशी भांडण असतात. रामाला सांगतो. लक्ष्मण संतापला, एकदम तो जेवेच ना हो. राम म्हणले काय रे, खिरी खाऊन मुलं होतात. राम म्हणाले अरे विनोद चाललाय हा, मी करू का विनोद. म्हणले म्हण थांबा रे, आमचा लक्ष्मण पण ते जरा स्वर द्या. लक्ष्मणानं तिथं पुढचं पद म्हटलंय, आमच्याकडे खिरी खाऊन मुलं होतात तरी तुमच्याकडे जमिनीत सापडतात. कार्यालयासारखी व्यवस्था नव्हती. सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम. अगत्यानं राहायचं. सगळ्यांना पाठवलं परत. राजे भूमंडलिका देखा समस्त आले वराडिका. विवाह केला विवेका महोत्सव नाना परी नाना द्रव्यालंकार वराडिका दे नृपवर अखिल दाने देकार विप्रासे देता झाला. पाठवणी केली सकळिका. सगळ्यांना पाठवलं पण जावई ठेविला कौतुका. कन्या स्नेह अनेका म्हणून राहावी. राजा एकुलती एक मुलगी आता गेली ना तर परत कधी येणार. असं एक 2-3 दिवस गेले असतील आणि सकाळच्या वेळेला यमुनेमध्ये पोहायला तो त्याचे मित्रमंडळी निघाले. पूर्वीच्या काळी नदीवर स्नान असायची. आज म्हणला पोहूया. स्विमिंग इज द किंग इन द एक्झरसाइज असं म्हटलंय. कारण पोहताना सगळंच्या सगळं पाय बी सगळं वापरावं लागतं. चालताना कसं त्या स्नायूंना व्यायाम होतो. पोहताना पोटालाही व्यायाम होतो, पोटाच्याही स्नायूंना व्यायाम होतो, हातालाही व्यायाम होतो, पायालाही व्यायाम होतो, नाका तोंडात पाणी गेलं की हातही व्यायाम होतो. एकदम तब्येत छान होते पोहण्याने. पोहणारे त्यांना कळेल मी काय म्हणतो. 2 वर्षात पोहायलाच मिळालं नाही हो. पोहायला गेला. बरं तो एकटा नाही गेला. कालिंदी म्हणून जी नदी होती तिथे राजपुत्र परियसी सर्वदळ समागमेसी गेला नदीसी विनोदे. पण पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका. कुठल्याही नदीला गंगा म्हणायची पद्धत आहे. त्या यमुनेमध्ये त्या कालिंदीमध्ये राजकुमार बुडाला, अर्थात राजा आहे, राजकुमार आहे त्या निषद देशाचा, या निषद देशाचा. त्यामुळं तिथे भरपूर लोक आहेत हो. गोताखोर म्हणतात ना ज्याला, असे पुष्कळ लोक आहेत, नावाडी आहेत. या सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिले पण श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात त्याचं शरीर काय मिळेना. जिवंत तर नाही, मेलेली सुद्धा म्हणतात
ती शरीराची व्यवस्था, ती बॉडी मिळाली नाही. अत्यंत हवालदिल झाले. उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधाना. व्यवस्था सांगती पूर्ण, जावई तुमचा बुडाला. असा असा पोहत होता, बुडाला. आणि राजाला त्या दिवशी त्या विप्रानं सांगितलेलं भविष्य आठवलं. मृत्यू 14 वर्षे जाणा म्हणून धरले. त्या दिवशी मृत्यू सांगितलेला होता, त्याप्रमाणे हा मृत्यू झालेला आहे. आता सीमंतीची 5-6 वर्ष ती पूजा करते. ती धावत धावत शंकरांच्या मंदिरात गेली. आता पूजा करायची तिनं व्यवस्थितच स्थापना केली होती शंकरांची. असं पूजा अर्चेमध्ये उगाच चिक्कूपणा नाही करायचा. त्याच्याकडनं तर भरपूर घ्यायचं ना, आपण काही द्यायचं नाही, असं कुठं असतं का? परमार्थात जर चिक्कूपणा केला तर देवही तसेच देतो. आप लक्षात ठेवाल. काही वेळा आमचे चिन्मयानंद एकदा रत्नागिरीला प्रवचनाला गेले होते आणि मंदिरात गेले का, स्वामी महाराज नेहमी, आमचे स्वामी चिन्मयानंद नेहमी प्रवचनात सांगायचे. एक बाई होत्या म्हणे, त्यांच्या आधी दर्शन घेत होत्या आणि त्या असं पाकिट उघडून पर्स मधनं असं 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 करत होत्या. स्वामीजी म्हणाले, काय करताय? अरे काय नाही, काय करताय? म्हणले, कमीतलं कमी नाणं पुढे यायची वाट बघतीये. स्वामीजी सांगायचे, म्हणून आपली नाणी अशी टाकतो भगवंत. आपल्याला पण भोवतीची नाणी अशी मिळतात की नाही म्हणाले. कंजूषपणा देवधर्माच्या बाबतीत कंजूषपणा कधी करू नये. स्वतःच्या उपभोगाच्या बाबतीत जरूर करा. नाही मी हॉटेलिंग करणार, नो प्रॉब्लेम. नाही मी सिनेमाला जाणार, नाही मी उगाच महागडे मोबाईल आणि वस्त्र घेणार, चालेल. पण देवाकडे गेल्यानंतर त्याला काय देऊ आणि काय नको झालं पाहिजे. असं सुंदर मंदिर बांधलेलं तिथे आली आणि खूप रडली. देवा, 14व्या वर्षी मला असा प्रसंग येणार हे मला माहिती होतं आणि म्हणून मी तुझी पूजा करते. वृथा झाले गौरी पूजन तुझं सहित सोमवारी. ओम नमः शिवाय शिवाय नम ओम. 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 शिवाय शिवाय नम ओम. नमः शिवाय शिवाय नम ओम. ओम नमः शिवाय शिवाय नम ओम. नमः शिवाय शिवाय नम ओम. ओम नमः शिवाय शिवाय नम ओम. नमः शिवाय शिवाय नम ओम. ओम नमः शिवाय शिवाय नम ओम. नमः शिवाय शिवाय नम ओम. ओम नमः शिवाय शिवाय नम ओम. ओम नमः शिवाय शिवाय नम ओम. ओम नमः शिवाय शिवाय नम ओम. नमः शिवाय शिवाय नम ओम. ओम 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 नमः शिवाय शिवाय नम ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. सिद्ध सांगतात, ऐक नामधारका. यानंतर कथा सांगायला स्वामींनी आरंभ केला. इकडे इंद्रसेन राजा जो निषद देशाला निघून गेला होता, त्याला कळल्यानंतर तोही तिथे आला. सगळा प्रसंग जो काही झालाय, अपमृत्यू आहे हा, साधा मृत्यू नाहीये. अत्यंत दुःखी झाला. सगळेजण तिथे उपस्थित आहेत, पण कुणी काहीच करू शकत नाहीये. बर प्रेतही मिळालं नाहीये. आता सगळे स्वस्थानाला जातात, दुःखी तर आहेत. ही प्रार्थना करते, देवा मी तुझी उपासना केली, मला मैत्र्यायणी नावाच्या ऋषीपत्नीने सांगितलेलं व्रत मी केलं, त्या व्रतात काही चुकलं का रे?
अजून माझं मन स्थिर नाहीये आणि म्हणून मी कुंकुम तिलक पुसणार नाहीये. असा बराच काळ निघून गेला. बरं, इंद्रसेन इकडे आला निषद देशाला आणि मनस्थिती त्याची बरोबर नाहीये. या वेळेमध्ये त्याच्याच नातेवाईकांनी त्याला फसवला आणि त्याला तुरुंगात टाकला आणि राज्य आपण हिरावून घेतलं. राज्य व्यापार सोडून दुःख करी पुत्रचिंतनी, गोत्र जादी व्यापोनी राष्ट्र घेतले सकळीक. सहभार्या रायासी ठेविले कारागृहासी, पुत्र शोक बहु राज्यासी राज्यभोगी. आता मुलगा गेला तर अजून राज्य मिळून करायचे काय, म्हणून तो त्या जंगलात या जेलमध्ये राहिला, तुरुंगात राहिला. इकडे काय झालं ऐका. हा जो बुडाला तो एकदम बेशुद्ध झाला, नाका तोंडात पाणी गेलं, बेशुद्ध झाला आणि एकदम अशा ठिकाणी जाऊन पोहोचला की तिथे सर्पांचं राज्य होतं. आता सगळ्या प्राण्यांना कळत असतं आपला त्रास त्यांना होणार आहे का नाहीये. आपली न्यूसेन्स व्हॅल्यू जी आहे ना, त्याचा एक गंध सगळ्या प्राण्यांना येत असतो. म्हणून काही लोकांच्या अंगावर फार कुत्री येतात बघा आणि काही लोकांच्या अंगावर येत नाही. कुठंतरी आपण कुत्र्याशी वैर, आपल्या पेशींना एक गंध येत असतो. बरं, कुत्र्याकडे पाहिलं की आपल्या मेंदूतून काहीतरी सगळ्या पेशींना अंगावर काटा येतो बघा. कुत्री बित्री एकदम पाहिली, बापरे. आणि तो काटा आला की त्याचा स्मेल बदलतो आणि तो त्यांना जातो, त्याला कळतं हे भुंक याच्यावर. खरं म्हणलं तर प्राण्यांना जेवढं कळतं ना तेवढंही आपल्याला कळत नाही. बरं, हे त्यांना कळतं की आपल्याला कळलं नाही, पण त्यांना कळलंही आपल्याला कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हेही आपल्याला कळत नाही. कळलं का. जपानमध्ये जी त्सुनामी आली ना त्यावेळेचं वर्णन केलंय त्यांनी की इतकी चांगल्या प्रकारची प्रगत राष्ट्र आहेत ही. विकसनशील राष्ट्र नाही बरं जपान, विकसित राष्ट्र आहे. काय इक्विपमेंट्स आहेत, लाईट जात नाहीत तिकडे. अमेरिका लाईट जात नाहीत म्हणे आणि गेले लाईट तर लगेच मेसेज येतो अमक्या अमक्याने फॉल्ट आहे, एक तासाभरात लाईट येत आहेत. जपानमध्ये लाईट जात नाही, गेले तर काही सेकंदात मेसेज आलेला असतो की या कारणाने लाईट गेले, एक 10 मिनिटात येत आहे. आपल्याकडे ठरलेलं आहे लाईट गेली की आपण बाहेर येतो, सगळेच गेले. इतकी चांगली इक्विपमेंट असणाऱ्या लोकांना सुद्धा कळलं नाही त्सुनामी येणार आहे. पण ती येण्यापूर्वी 3 दिवस तिथले सगळे पक्षी आणि प्राणी तो भूभाग सोडून निघून गेले होते. म्हणून आता संशोधन चाललंय अशी काय त्यांच्या देहामध्ये सिस्टीम आहे की कसं कळलं त्यांना. या सर्पांच्या लक्षात आला हा त्रास देणारा नाहीये, म्हणून त्याला बेशुद्ध अवस्थेत ओढून 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 तिथे जिथे हवा आहे तिथे नेला. काही भाग पाण्याचा असा आतमध्ये नेला, पाताळ लोकांमध्ये नेला. बरं, तिथे सगळं असं. बरं, कुणीतरी सर्प गेले आतनं अमृत आणलं, कारण त्यांच्याकडे असतं म्हणतात, ते अमृत त्याच्या अंगावर शिंपडलं, तो उठून बसला. देखून या नागकन्या काढीती संतोषे करून या अमृत शिंपिती आणून या जागृत झाला राजकुमार. आणि सगळ्या त्या नागकन्यांनी नाग लोकांनी सांगितलं महाराज आपण कुठून आलाय. बरं, यांनी त्यांना पाहिल्यावर तलवार काढली नाही, काही नमस्कार केला, नागदेवतेला नमस्कार केला. अनंतम वासुकिं शेषम पद्मनाभंच गंबलम शंखपालन धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा. असा आहे सगळ्यांनाच नमस्कार हो, नागदेवतेलाही नमस्कार. आता त्या सगळ्यांनी त्याला आपला जो मुख्य आहे त्याला तक्षक म्हटलंय, कधी वासुकी म्हटलंय, कधी शेष म्हटलंय, थोडक्यात मुख्य त्याच्यापर्यंत नेला. वंदन केलं यांनी. आता इतका हा तेजस्वी आहे, तिथे गेल्याबरोबर तक्षक पुसे नागकन्यांसी कैसा कुमार का आणिलासी सुलक्षण दिसतो कैसी कोठे होता म्हणून या. ते म्हणले असा 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 तो बेशुद्ध होता, आम्ही त्याला आणला. मग त्यांनी त्या राजकुमाराला विचारलं, सांगे तक्षक पुसे कुमारिकासी नाम कवण कवण वंशी. यांना सांगितलं मी नलराजाच्या वंशात आहे, नलाचा मुलगा, नलराजाचा मुलगा इंद्रसेन, त्या इंद्रसेनाचा पुत्र आहे. नलाचं नाव घेतल्याबरोबर सगळे सर्प उठून उभे राहिले. मोठी सभा भरली होती, सगळे उभे राहिले आणि सगळे नमस्कार केला. अरे कर्कोटक नावाचा आमच्यातला एक
अत्यंत सिनियर नाग असा सापडलेला होता आगीमध्ये. त्यावेळेला तुझ्या आजोबांनी स्वतःला मृत्यूत ढकलला, असा लोळत लोळत त्यात गेला आणि सर्पाला बाहेर टाकलं आणि स्वतः तो थोडं त्याला भाजलं. अशी तुझ्या घराण्याची आमच्यावर कृपा आहे. बरं किती छान, वा वा. बर, अतिशय आनंद झाला त्यांना. हा आपला आहे, मदत करणार आहे. आणि यांनी प्रश्न विचारला त्या तक्षकानी म्हणा वासुकीनी, मुख्य जो सरपंच आहे, तुमच्या घरात उपासना कुठली आहे? ते म्हणाले आम्ही पिढ्यानपिढ्या भगवान शंकरांची उपासना करतो. शंकर देव महान महान, शंकर देव महान, शंकर देव शंकर देव महान. पिनाक पाणी भस्मांकित जो, पिनाक पाणी भस्मांकित जो, पिनाक पाणी. भस्मांकित जो भक्ता लागी सदा रक्षितो, भक्ता लागी गौरी हरा दीनानाथा, धरीन तुझे पाय रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय. पिनाक पाणी भस्मांकित जो, भक्ता लागी सदा रक्षितो. त्याच्या चरणी सदा लीन हो, त्याच्या चरणी सदा लीन हो. शंकर देव महान, शंकर देव महान, आमचा शंकर देव महान 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 देव महान. नमः पार्वती पते. सांगता सांगता त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणून लक्षातच ठेवायचं हे ऐकलं की तुम्ही कुठल्या तरी देवाची उपासना अशी करा की संकटात ती उपासना तुम्हाला तारते किंवा किमान आठवते. मृत्यू जरी आला तरी सुद्धा ती आठवते आणि मृत्यू टाळण्याकरता सुद्धा ती उपयोगी पडते. काय कल्याण आहे ते त्याला माहिती असतं. कारण असं आपल्याला दिसतं की काही वेळा माणसं मेली, मग त्या मृत्यूत सुद्धा त्यांचं काहीतरी भलं असतं. एका अंगाने उपासनेकडे बघू नका. उपासना जन्मोजन्मी, हा देह बदलला तरी सुद्धा आपल्याला ती उपासना पुढच्या जन्मी उपयोगी पडते. समर्थ म्हणाले ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. एखादी उपासना तुम्ही कुठल्याही उपासना करा, गुरुजींनी दिलेल्या, पण त्यातली एक उपासना वन ऑफ देम प्रधान ठेवा. मारुतीची करा, पण शंकरांची करा, काहीतरी करा. आणि आज ती उपासना भर त्याला माहिती नाही अशी उपयोगात आणायची असते. शंकरांचा विरोधक असता तरी सुद्धा त्यानं तेच सांगितलं असतं. निवडणुका आल्यात म्हणून बोलत नाही तो. निवडणुका आल्यात म्हणून शंकराच्या मंदिरात जानवं, हा कपाळाला धोतर नेसून कसं तरी पाय चुकवत चालायचं. हा बाप जन्मी कधी नेसलंच नाही धोतर, चालणार कसं? हा बोललं की राग येतो म्हणून मी कधी बोलत नाही प्रवचन झाल्यावर, प्रवचनात सोडणार नाही. दांभिकतेचा भयंकर राग आहे देवाला, लक्षात ठेवायला. एक वेळ तुम्ही त्याचे शत्रू झाला तरी तो तुमचा उद्धार करील, पण दांभिकतेचा उद्धार झाल्याचं एकही उदाहरण नाही आहे. आणि इतकं छान मनापासनं
समस्त देवांचा जो देव नाम आहे सदाशिव वाम मागी उमा अपूर्व त्या ते पूजितो निरंतर. आम्ही त्याची पूजा करतो. ज्याच्या सत्वगुणेसी विष्णू उपजला परियसी प्रतिपाळक लोकांसी तैशा शिवासी पूजितो. ज्याच्या तमापासून तामसापासून एकादश रुद्रगण उपजले याचे कारण प्रलय करता नाम. आणि शंकरांची स्तुती करता वाहवत गेला, डोळ्यातनं पाणी आलं त्याच्या. हे ऐकलं, ऐकोनी ऐसे ऐकोनी वचन तक्षक गहन राजकुमारा आलिंगोन तुष्टलो तुष्टलो म्हणत असं. वा वा, आपल्यासारखं आपल्याला कोणी भेटलं ना की आनंद होतो बघ. तुकाराम महाराज तर देवाला प्रार्थना केली, बाबा नको त्यांच्या भानगडीत नको पाडूस बाबा. माझ्या जातीचे मज भेटो कोणी, अभंगच आहे. जातीचे म्हणजे त्यांना काय मुलगी द्यायची होती का कोणाला? जातीचे म्हणजे विचारांचे. आणि जिथे आपल्या सद्विचारांना, आपल्या विचारांना जिथे सन्मान नसतो ना, क्षणभर सुद्धा तिथे राहू नये असं चाणक्याने लिहिलंय. समर्थ म्हणाले, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळे ना कदाच कल्पनेची निमेळ. सळे ना मनी निश्चय दृढ. कायम अरण्य, तुम्हाला जिथे आनंद मिळेल तिथे राहा. असो, आनंद झाला. तक्षक म्हणला, इतका प्रसन्न आहे मी तुझ्यावर आता, इतका की मी खाली या ठिकाणी बसतो आणि तूच राजा हो. काय उदारता हो. फार झालं तर मी अंगठी दिली असती, फारच झालं तर. राज्य द्यायला तयार झाला तो. त्याचं कारण त्याची पण शंकरांच्यावर तेवढी भक्ती आहे. किती आनंद आहे. बरं, एखादा असता तर म्हणलं असतं ते राज्य आहेच आहे माझं, हेही घेऊया तेही घेऊया, सिमेंतीला घेऊन इकडे येऊया, कधी आउटिंगला इथं येऊ. पण हा सुद्धा किती सज्जन आहे, शंकरांची कृपा त्याच्यावरती. तो म्हणाला, महाराज राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पितयासी. भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे. मी एकुलता एक मुलगा आहे माझ्या वडिलांना, आणि माझी पत्नी शंकरांची भक्त आहे. आत्ता 2 दिवसापूर्वी लग्न झालं, अजून मी तिच्याकडे पाहिलेलं पण नाहीये व्यवस्थित. म्हणजे आमची नीट ओळख होणं, एकमेकांचे विचार आदान प्रदान. आता तिला काय वाटत असेल मी इथं आलोय तर, बाकीच्या लोकांना काय वाटत. आपण बुडालो नदीत माता पिता दुःख करीत, पत्नी म्हणे पतिमृत समस्त जीव त्यजितल. कदाचित माझं एखादं वस्त्र घेऊन ती सती पण जाईल. असा अनर्थ जर घडला तर त्याला कारणीभूत फक्त मी असेन, कारण मी वेळेवर परत गेलो नाही. तेव्हा मला आज्ञा द्या. तुमचे चरण पाहिले, तुम्हाला पाहिलं, शंकरांच्या इतक्या भक्त्यांना पाहिलं, इथं असणारं पाताळ लोकातलं नागराज्य पाहिलं, तेव्हा मला जाण्याची आज्ञा द्या. हे ऐकलं आणि तक्षकाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, हरकत नाही. आपल्या लोकांकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे त्याला प्यायला द्या. काय? अमृत. बर का, अगदी अशी गोष्ट त्या भीमाच्या याच्यात आहे बर का. अर्यक नावाचा नाग आहे, तो शूरसेनाचा पूर्वज आहे. त्यामुळे तो म्हणला, अरे आमचं लेकरू आहे ते, मग त्याला काय अंगठ्या देऊ. ते म्हणे तो वीर आहे, महावीर आहे, त्याला चांगलं रसायन प्यायला द्या अमृतासारखं. मग त्याला असे 7 रांजण दाखवले. त्याला सांगितलं, हे रसायन पिलं ना की भरपूर बळ वाढतं. असे एवढे 7 रांजण होते मोठे मोठे. आणि आम्ही म्हणाले, एक थेंबर पिलो तर 1000 वर्ष आमचं आयुष्य असतं. तुला किती पाहिजे? 1 तांब्याभर देऊ. भीम होता म्हणून त्याला तांब्यावर विचारलं असतं. मला असतं तर मला विचारलं असतं, पोलिओ डोस एवढं देऊ का? मी असतो तर. भीम म्हणला, फक्त तांब्याभर. आर्यक म्हणाला, किती पिऊ शकतोस? महाभारत त्यानिमित्तानं माझा आवृत्ती होती म्हणून मी सांगतोय. तो म्हणाला की तू किती पिऊ शकतोस? तो म्हणला, मी सगळं पिलो तर. कारण भीम होताच तसा, नको नको आला नव्हता. त्यानं घटघट 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 7 रांजण, 7 श्वासात 7 रांजण पिले. ते नाग ह्या करून बघतच नसले, मानुष्य का कौनचे. आर्यक म्हणाला, अरे आता झोप येईल तुला. भीम म्हणला, जिवंत राहीन ना मी. जिवंत राहशील मग झालं की मला कुठं मोठं कोणी उठायचं आणि काही कुठं कार्ड पंचिंग लागायचं. गाद्या टाकून द्या. आणि तो 7 दिवस आणि 7 रात्र मस्त घोरच झोपला, बिंदास. भीम ही पर्सनॅलिटीच अशी आहे. तसं याला विचारलं, तुला योग्य तेवढं अमृत त्याला प्यायला दिलं.
आणि त्या नवनागांनी भरभरून संपत्ती दिली. त्याला वर्णन केलंय, नाना रत्नाभरणे त्यासी अमृत पाजवी बहुसी आणिक देती स्त्रियांसी. पत्नी करता दिला अमृत, सगळ्या घरच्या लोकांकरता दिलं. तो म्हटलं बॅगेत सांडणार नाही ना लोणच्याच्या तेलासारखं, सांडणार जा. आणि तो जायला निघाला. तक्षकाने आपल्या पुत्राला सांगितलं, त्याला तो गेला का बघायचं नाही नुसतं, त्याला तिथे जा, त्यांची ओळख करून घे, त्यांचे या लोकांशी आपली मैत्री असेल तर आपल्या राज्याला बरं पडेल, जा. मला याकरता आपले पुणेकर खूप आवडतात. आपण सगळे बघतो की नाही, व्यवस्थित गेला की नाही मनुष्य, रिक्षा मिळाली की नाही, मला खूप आवडतं. हे किती अगत्य आहे. बाकीचे लोक फ्लाईटमधून बाहेर पण येत नाहीत. मी तर तुम्हाला सांगतो, पहिले 10-1 वर्ष इथे येऊन मला 20 वर्ष झाली. पहिले 10 वर्ष मी स्वारगेटला सोडायला जायचो माणसाला, पाहुण्याला. तो एसटीत बसलेला बघायचो, तिकीट काढलेलं बघायचो, मग मी परत जायचो. त्यांना वाटायचं केवढा अगत्य आहे. विनोद सोडून देऊ जरा, कंटाळवाणं होतं कामा नाही प्रवचन, हो नाही तर काय आहे. मग गोष्टी सगळ्यांना माहिती असतात, थोड्या रमून गोष्टी सांगूया, म्हणजे आपल्याला त्या लक्षात पण राहतात. आणि तो आला आणि वर्णन असं आहे की जिथे बुडा लावता तिथे आला. आता नेमकी सीमंतिनी स्नानाला तिथे आली. जयस्थानी बुडाला होता पावला, तेथे क्षण न लागता निघाला बाहेर वारू सहित. नदी तटी उभा राहे. सोमवार असे ते दिवशी सीमंतिली आणि स्नानाशी होत्या सखिया सवेसी. त्याही मिळून नदी लांबून पाहिलं तिच्याकडे आणि लक्षात आलं अजून कुंकुम तिलक तसाच आहे. पण जरा नीट पाहूया म्हणला, कारण परवा 2 दिवसापूर्वीच लग्न झालंय. पूर्वीच्या काळी असे अगदी सारखे जवळ 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 राहत नसत लोक. थोडस ओळखायला अवघड गेलं असं वर्णन केलंय त्यांनी. अंदाजाने ओळखलं पण निश्चित तीच आहे का म्हणून सरळ तिथे गेला आणि बोलायला लागला. हाक मारली तिला. बोलावूनी सीमंतिनीसी पुसतसे अतिप्रियसी. तुझा जन्म कवण वंशी पुरुष तुझा कवण सांग. कोण आपण? आपलं लग्न झालंय का? आपला पती कोण? थोडं शहानिशा करणं म्हणतो ना असं. ऐकोनी सीमंत का कोमाईलेस बाळपणी. 13-14 वर्षाची मुलगी कशी दिसली पाहिजे? काय चेहरा पडलाय तुझा? का कोमाईलीस कोमेजलीस बाळपणी दिसशी शोकलक्षणी. सांगावे आम्हा विस्तारूनी अतिस्नेह पुसत असे. आता सीमंतीनी पण तिनं पण पाहिलं आणि तिला एक क्षणभर वाटूनच गेलं. ऐकोनी सीमंतीने देखा आपण न बोले लाजे ऐका. सखिया ते म्हणे विवेका सांगा आमुचा वृत्तांत. ती लाजली आणि स्वतः बोलली नाही असं वर्णन आहे. लाजणे नावाचा एक प्रकार असायचा तेव्हा. काय म्हणताय बुवा? तिने आपल्या सख्यांना सांगितलं. पूर्वीच्या काळी पद्धत एकदम डायरेक्ट जाऊन बोलत नसत लोक. जानकीचं वर्णन केलंय रामायणात. रावण जेव्हा तिला वश करायला यायचा तेव्हा ती एखादी गवताची काडी घ्यायची, त्या काडीशी बोलायची. थोडक्यात ती सांगायची काडी इतकी सुद्धा तुला किंमत नाहीये, असं वर्णन केलंय. मूळ वाल्मिकींनी वर्णन केलंय बरं. हे वाल्मिकींचं रामायण रामांसमोर गायलं गेलेलं आहे असं ते, म्हणून त्याच्यावर शिक्का आहे. करेक्ट. बाकीची रामायण काही चुकीची आहेत असं नाही, पण भावविभोर होऊन काही वेळा एखादी गोष्ट अलंकार अतिशयोक्ती अलंकाराने लिहिली गेली असेल, त्यातही काहीतरी मॉरल आहे. पण खडलेली घटना म्हणजे वाल्मिकी रामायण. त्या मैत्रिणीने सांगितलं असं असं हिचं नाव सीमंतिनी, हिचा पती चंद्रांगद चित्रवर्म्याची कन्या आहे. हिचा पती अत्यंत सुंदर होता आणि तो असा असा या ठिकाणी बुडाला होता बर का. आणि म्हणून ही शोक करती, हिला वैधव्य आलंय आणि असं असं झालंय. इथं वर्णन केले की 3 वर्ष दुःख करिता 3 वर्षी लावण्य ऐसे जाहले. म्हणजे मध्ये 3 वर्ष गेलीत असा अर्थ आहे त्याचा.
सासऱ्याची याची अवस्था अशी झाली, इंद्रसेन राजा म्हणजे चंद्रांगदांचे वडील आहेत ना, त्यांना तुरुंगात टाकले त्यांच्या नातेवाईकांनी. हा एकदम गंभीर झाला. का? माझ्या वडिलांना तुरुंगात टाकलंय, ठीक आहे. आणि हिची अवस्था, तिला सांगा, तिला आधी शब्द दिला की तिला सांगा तुझा पती व्यवस्थित तुला वेळेवर भेटेल, आधी त्यांना तुरुंगातनं सोडवूया. हिला व्यवस्थित एकांती सांगे तियेसी म्हणे तुझ्या व्रतारासी देखील आम्ही दृष्टीसी सुखे ऐसा परियेसा. तुझे व्रत पुण्य करून या शीघ्र येईल तुझा कांत. तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांत. चिंता न करी वो तू आता. तृतीय दिवशी, तिसऱ्या दिवशी तुला दर्शन होईल. आणि असं सांगून हे सांगितल्यावर ती रडायला लागली. सुटली धार लोचनी शतगुण प्रेम नयनी. विचार करीतसे मनी हाच होय माझा पती. मला हा प्रसंग जेव्हा वाचला ना तेव्हा लक्षात आलं की मी थोडा विचार करायला लागलो, कमाल आहे की नाही, ओळखलं नाही एकमेकांना. आणि जवळपास ते आहे तसं वाटलं. म्हणजे काय स्त्री दाक्षिण्य असेल किंवा कशी माणसं राहत असतील, किती पवित्रता असेल चित्तामध्ये. याचं चालणं, याचं बोलणं, जे काही मी 4 शब्द ऐकलेत त्यांच्याकडनं जवळपास आहेत. माझ्या पतीचे लक्षण मी जाणे सर्वही कोण समस्त आहे ती प्रमाण हाची होय प्राणनाथ. असा विचार करीत 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 ती इकडे निघाली. तो ताबडतोब निघाला कुठे? त्यांना सोडवायला. आता हिच्या मनात काय काय आलं याचं वर्णन केलंय त्यांनी. मी शोक करतीये हे राक्षसांना कळल्यानंतर राक्षस किंवा एखादं भूत किंवा एखादा किन्नर, एखादा तसा तत्सम तामसी शक्ती माझ्या पतीचं रूप नसेल ना घेऊन आली. धूर्त होय की वेषधारू राक्षसी किंवा यक्ष किन्नरू कपट वेषे आला नरू म्हणून मनी विचारित. लगेच मनात आलं किंवा होईल माझे व्रत. माझ्या शंकरांच्या व्रतावर मी जास्त निष्ठा ठेवू का शंकेवर? मनुष्य हा असाच आहे, लक्षात घ्याल. श्रद्धा आणि अश्रद्धा यांचं एकत्रीकरण म्हणजे मनुष्य आहे. थोडीशी श्रद्धाही असते आणि थोडीशी अश्रद्धाही असते. असंही वाटतं नाही करतील बरं दत्तकृपा, दत्त महाराज कृपा. आणि आत्तापर्यंतच्या अनुभवानं वाटतं की नाही अवघड आहे. आणि म्हणून अश्रद्धेचं श्रद्धेत रूपांतर करणं पूर्णपणे, यालाच परमार्थ म्हटलंय. एकदा गुलाबराव महाराजांना एकाने प्रश्न विचारला, महाराज 13 कोटी जप झाल्यानंतर रामराय दर्शन देतात असं गोंदवलेकर महाराजांनी म्हटले. समर्थांची ओवीच आहे, गणना होता 13 कोटी, साक्षात भेटेल तो जगजेठी. खरं आहे का हो म्हणले? ते म्हणले अजिबात नाही. म्हणजे तुम्ही समर्थांना महाराजांना वाटत नाही म्हणले, त्यांना नावं ठेवत नाही. त्यांनी ज्या हेतून लिहिले ते तुम्हाला कळत नाही म्हणाले. तो भेट देणार आहे का असं का वाटतंय समर्थांनी एकदा लिहिल्यावर? जर महाराज म्हणालेत की 13 कोटी जप केल्यावर मग परत मला का विचारताय? याचा अर्थ असा, तुम्ही जो आत्तापर्यंत जप केलाय तो प्रत्येक म्हणाला श्रीराम जय राम जय जय राम. कुठला आलाय राम भेटायला? श्रीराम जय राम जय जय राम. कलियुगात कुठं असे अनुभव असतात का? श्रीराम जय राम जय जय राम. या पूर्वीच्या कपोलकल्पित कथा आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. माझं रामाचं काही जमायचं नाही. श्रीराम जय राम म्हणजे बर तो भक्त काम कल्पद्रुमी, ज्या कामना तुम्ही करावेत ते तुम्हाला देतो असं आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त श्रद्धा अंतःकरणामध्ये ठेवावी. परिणाम आपल्या श्रद्धेकरता भगवंताला तसं वागावं लागतं, तसा प्रसंग बदलावा लागतो याप्रमाणे. आणि आता चंद्रांगद कुठेच गेला नाही. त्याने तो तक्षकाचा पुत्र आला होता, त्याला सांगितलं असं असं समस्या आहे, मदत करशील? तो म्हणला काय करू? फक्त तिकडं जाऊन दम देऊन यायचं आहे, एक सर्जिकल स्ट्राईक करून यायचं. निघाला, तिथे जाऊन पोहोचला. ऐसे वचन ऐकून पावला त्वरित राजभुवनी उभा राहून कठोर वचनी बोलत नगराधिपतीसी. अत्यंत वेगानं तो निघाला. चला शीघ्र कुटुंबेसी चंद्रांगदाचे भेटीसी. गेला होता पाताळासी तक्षकाचे इष्टितीसी जाणा. तक्षका सारखा मैत्र जाहला तुमच्या करीला अस्थिमाळा. नुसती हाडं शिल्लक राहतील सगळे जर साप इथं उतरले तर. आणि आपण स्वतः त्या रूपात दर्शन दिलं. तो मी तक्षकाचा पुत्र आलोय पुन्हा मनुष्य रूपात. कारण
हवे ते रूप धारण करू शकतात. हे पाहिल्याबरोबर नायकाला जरी माझे वचन आताची घेईन तुमचे प्राण, तक्षकाने दिले निरूपण, म्हणून आलो सांगा ते. एकदा सावध करायला आलोय, कारण काही असलं तरी तुम्ही चंद्रांगदाचे नातेवाईक आहात, त्याच्या नात्यातले आहात. तसे बघितलं तर नात्यातले आहात, पण किती असलं तरी ब्लड इज थिकर दॅन वॉटर, म्हणून मी आलोय असं मराठीत सांगितलं. त्यांना लगेच कळलं. ऐसे विचारून मानसी लगेच त्यांनी बाहेर काढी ती चंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभूषण आभरणेसी वैसवी ती सिंहासनी. महाराज महाराज तुम्हीच बसा इथे, आम्ही नाही. आणि अपराध घडले आमच्याकडनं, आम्ही चुकलो इत्यादी या चंद्रांगदाच्या वडिलांची क्षमा मागितली. श्री महाराज सांगतात, काय सांगू सावित्री, नीट ऐक. या सीमंतिनीने केलेल्या व्रताचा परिणाम तिच्या सासऱ्याला सुद्धा राज्य प्राप्त झालं. तिचं तर भलं झालंच. यानंतर सगळी मंडळी इकडे आली. इकडे चित्रवर्म्याला निरोप केलाय, त्यानंही नगर सजवलं. आणि इंद्रसेन राजा म्हणजे याचा व्याही तिथे येतो. चंद्रांगदाला आपल्या मुलाला भेटतो आणि आपल्या सूनबाईला त्यानं वंदन केलं. का हिनंही उलट त्यानं वंदन केलं. हिच्या शिवव्रतामुळं, हिच्या सोमवार व्रतामुळं माझ्या मुलाचे प्राण वाचले. असे जर एक डिवाइन ब्लेसिंग जर नसतं ना, असे बॅकअप नसता हा, तर प्रारब्ध. अशक्य अशी गोष्ट घडली. याचं कारण भगवान शंकरांची केलेली उपासना. ऐसी जाऊनी पुत्रासी भेटी झाली परियसी, चंद्रांगदे पितयासी नमस्कारे साष्टांगे. चंद्रांगद सांगे पितयासी, तक्षक उपकार विस्तारिसे. प्राण वाचविले आम्हासे, द्रव्य दिले अपरिमित. मग त्या नागलोकाचा सत्कार केला. निरोप दिधला नागपुत्रासी, इंद्रसेन करी हर्षे. भृत्य पाठविले वेगेसी, चित्रवर्म नगराते. जावोनी आपुले नगरासी, राज्य स्थापिले पुत्रासी. 10,000 10,000 अब्दे हर्षी राज्य केले अवधारा. सीमंतिनेचे व्रत ऐसे, उपवास केले सोमवारास. पूजा केली गौरीहारास, म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत, म्हणून सांगती श्री गुरुनाथ. ऐक सुवासिनी म्हणत अतिप्रीती करून या. या दंपतींनी सांगितलं, महाराज आमचा सोमवार तुम्हीच, आमचं काही सगळं तुम्हीच. ते म्हणाले, बरोबर आहे, माझ्याकरता करा. सोमवार हे दत्तप्रभूंचीच उपासना म्हणून करा. नरसिंह सरस्वती म्हणाले, खूप महत्वाची आपल्या पुराणांमध्ये, या पोथ्यांमध्ये एक गोष्ट येते. कधीही या लोकांनी फक्त माझी पूजा करा म्हणून सांगितलं नाहीये, सगळ्या देवतांच्या पूजेचा आग्रह धरलेला आहे. महाभारतात युद्धाच्या दिवशी, गीता जयंतीच्या दिवशी भगवंतांनी अर्जुनाला रथातून खाली उतरवलं असं वर्णन आहे. आणि तिथे उतरवून त्याला आचमन करायला लावलं. आणि जगदंबेचं एक स्तोत्र महाभारतात आहे, ते आधी म्हण आणि मग युद्धाला आरंभ करायचा आहे. नमस्ते सिद्ध सेनानी असं स्तोत्र आहे मोठं. कारण या सगळ्या परिपक्व व्यक्तींना हे निश्चित माहिती आहे की भगवंत जरी एक असला तरी त्याच्या शक्ती अनेक प्रकारच्या आहेत. आणि म्हणून त्या आता या घरात, या बिल्डिंगमध्ये लाईट एकच आली की नाही, कनेक्शन एकच आहे की नाही मीटर कडून आलेलं. पण पंख्यात गेलं की काय होतं, ह्याच्यात गेलं की काय होतं, त्याच्यात गेलं की काय होतंय, ह्याच्यात गेलं की, आणि आपल्याला लागलं की. शक्ती एकच आहे, पण त्या शक्तीचे उपयोग विविध आहेत. म्हणून त्या त्या रूपाने त्यांचं भजन करावं अशी पद्धत आहे, बरं का. म्हणून जराही मनामध्ये असं येऊ देऊ नका की देवानी सोमवार करे. काहीतरी असा संबंध आपल्या अदृष्टाशी, पूर्वजन्माशी असतो की सोमवार नावाचं व्रतच त्यावेळेला कामी येतं. तुम्ही अमेरिकेत गेलात, नुसते पैसे 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 घेऊन गेलात, नाही चालणार आहे डायरेक्टली. ते तुम्हाला कन्वर्ट करून US डॉलरमध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागणार आहेत. त्या कन्व्हर्जनचं काम या उपासना करतात. आणि म्हणून सगळे मोठे लोक, कृष्णांनी शंकरांची देवीची उपासना केल्याचा उल्लेख महाभारतात, देवी भागवतात येतो. काय गरज आहे कृष्णाला? याचं कारण असं की त्यांनाही माहिती की या प्रकारच्या उपासना लोकांना सांगितल्या की त्यामध्ये लोकांचंही कल्याण आहे. अशा प्रकारे छान असं तिचं कल्याण झालं. पुढे तया दंपतीसी या दोघांनी विचारलं, महाराज आम्ही काय करू? ते म्हणाले, सोमवार व्रत तू कर. त्यानं विचारलं, मी काय करू? त्याला काही मंत्र दिला. तो दत्त नावाचा जो
माहूरगडाहून आलेला जो ज्याला जिवंत केलाय त्यालाही काही मंत्र दिला. पुढे तया दंपतीसी पुत्र 5 शतायुषी, ते तर 100 वर्ष जगलेच, पण त्यांना 5 मुलं 100 वर्ष जगणारी झाली. झाले ऐका त्वरितेसी नामधारक श्री गुरुचे, ज्याचे चित्त श्री गुरुचरणी बैसले, त्याचे सर्वही कार्य साधले. अक्षय पदायनायासे पावले, श्री गुरुचे प्रसादे. बरं, आपण म्हणाल बुवा आम्हाला काही याचा साक्षात्कार आहे की नाही? आता आपण ही कथा ऐकल्याबद्दल आपल्याला 2 मिनिटात चहा मिळणार आहे. हा काय कमी प्रसाद आहे का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. एक 10-15